हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय बॅक चॅनल. अँड आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉग्निजंट ॲनालिस्ट ट्रेनिंगचे व्हर्च्युअल HR इंटरव्ह्यूमध्ये आणि टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारले जातात हे पाहणार आहोत. जर तुमचा कॉग्निजंट HR टेक्निकल राऊंड अपकमिंग असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. चला तर मग क्वेश्चन बघूया. काय होतं की जेव्हा काही प्रिपेअर न करता जेव्हा मेल येतो आणि अप्लाय करतो तेव्हा एकदम शॉर्टमध्ये कसं लक्ष ठेवायचं, कसं इंटरव्ह्यू फेस करायचं तुम्हाला गाईड करतो. आणि मला पण हे क्वेश्चन विचारलेत. हे सगळ्यांना थोडेफार सेम क्वेश्चन येतात, म्हणून तुम्हाला हे क्वेश्चन कसं येतात, काय काय विचारले ते गाईड करणार आहे. फर्स्ट राऊंड FT असतो. FT झाल्यावर व्हॉईस कम्युनिकेशन असतो. अँड व्हॉईस कम्युनिकेशन झाल्यावर टेक्निकल प्लस HR आणि दोन्ही मिळून असतो, नाही तर वेगवेगळे असतात. आणि टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये जे विचारतात त्याचं क्वेश्चन वेगळे आहेत आणि HRमध्ये विचारलेले क्वेश्चन वेगळे आहेत. काहीजण इयर 25 अँड 26 इज पासआउट असते, त्यांना हे हेल्पफुल होतो. आणि मी जेव्हा इंटरव्ह्यू फेस केलो तेव्हा मला क्वेश्चन विचारले ते तुम्ही रिझ्यूम कुठला अपलोड करता, रिझ्यूममध्ये काय टाकता, तेच क्वेश्चन विचारतात. 90% तेच क्वेश्चन विचारतात. आणि जेव्हा लास्ट इयर तुम्ही प्रोजेक्ट केलेलं असता आणि स्वतःचं इंट्रोडक्शन याच्यावर आधारित तुम्हाला क्वेश्चन विचारतात. तुम्ही रिझ्यूममध्ये कुठलं म्हणजे लँग्वेज अपलोड करता, जावा, पायथॉन, डेटा सायन्स याच्यावर क्वेश्चन टेक्निकलमध्ये क्वेश्चन विचारतात. आणि त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार 1-2-3 क्वेश्चन त्यांच्याकडून विचारतात. आता पहिला मी HR इंटरव्ह्यूला काय काय विचारलो. टेक्निकल ते तुमच्या रिझ्यूमरमध्ये लँग्वेज कुठला अपलोड करता त्याच्यावर क्वेश्चन विचारतात. आणि फर्स्ट मी स्टार्ट करतो की फर्स्ट क्वेश्चन की HRला काय काय विचारतात. फर्स्ट क्वेश्चन असतो की सगळ्यांना कॉमन असतो, टेल मी अबाउट युअर सेल्फ. सर्वात आधी इंटरव्ह्यूवर तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगू शकेल का हे विचारतो. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये पहिला नेम आणि आपलं युनिव्हर्सिटीचं नेम कुठं कंप्लीट केला, आणि टेक्निकल स्किल अँड फायनल इयर प्रोजेक्ट. स्ट्रेंथ अँड विकनेस इज कॉग्निजंटमध्ये कॅरियर गोल असेल का हे इंट्रोडक्शनमध्ये सांगू शकतो. सेकंड क्वेश्चन आहे की मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की तुम्ही लास्ट इयर जेव्हा फायनल इयर प्रोजेक्ट केलेलं असतात त्याच्यावर काय तर मिनिमम एक 4-5 क्वेश्चन विचारतात. आणि तुमच्या फायनल इयर प्रोजेक्टबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन आणि तुमची रोल यावर क्वेश्चन येऊ शकतो. थर्ड क्वेश्चन आहे की जेव्हा तुम्ही हे कुठल्या रोलला अप्लाय केला त्याच्यावर विचारतात. व्हाय डू यू मीन ॲनालिस्ट ट्रेनी, म्हणजे तुम्ही सांगू शकता ॲनालिस्ट ट्रेनी इज एंट्री लेवल ऑफ द आय कॅन लर्न ॲनालाइज द प्रॉब्लेम अँड सॉल्व द प्रॉब्लेम, हे सांगू शकता. थर्ड क्वेश्चन आहे की हे कॉमन आहे, सगळ्यांना हे तयारी करून ठेवायचंच आहे. स्ट्रेंथ अँड विकनेस अँड शॉर्ट टर्म अँड गोल टर्म हे सगळ्यांना विचारतात. आणि फोर्थ क्वेश्चन, आर यू रेडी टू रिलोकेट, म्हणजे तुम्ही रिलोकेट होता का, लोकेशन कंपनीचे दुसऱ्या कंपनीला कामाची ऑपॉर्च्युनिटी दिली तर तुम्ही रेडी आहेत का, हे विचारू शकतात. हे फिक्स आन्सर तुम्ही करून ठेवला तर चालतं. आणि फिफ्थ क्वेश्चन आहे की आर यू कम्फर्टेबल विथ शिफ्ट्स. येस म्हणायचं. IT कंपनीमध्ये शिफ्ट्स असू शकतात, त्यामुळे शिफ्टिंग टायमिंगबद्दल तुमची फ्लेक्झिबल तपासणी जाऊ शकते. आणि सिक्स्थ इज अ बॉन्ड अँड सर्व्हिस ॲग्रीमेंट. बॉन्ड आणि सर्व्हिस ॲग्रीमेंट म्हणजे तुम्ही काही कंपनीमध्ये बॉन्ड असतात आणि कंपनीच्या बॉन्ड किंवा सर्व्हिस ॲग्रीमेंटबद्दल तुमची विलिंगनेस इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात. आणि ते बॉन्ड तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही हे करणार आहात का, बॉन्ड करणार आहात का त्याच्यावर डिपेंड. आणि सिक्स्थ क्वेश्चन आहे की टेल मी समथिंग अबाउट युअर फॅमिली. हे सगळ्यांना सांगता येतो.
अँड व्हॉट डू यू नो अबाउट कॉग्निजंट, हे पण कंपनीबद्दल तुम्हाला माहिती आहेत का, रिसर्च केला आहे का. आणि 7th इज द हार्डवर्क वर्सेस स्मार्टवर्क, हे फिक्स करून ठेवायचं, हे नक्की क्वेश्चन येतो. आणि हे डिफरन्स सांगता यायला पाहिजे. अँड डिस्क्राईब युअर चॅलेंज यू फेस्ड, तुमच्या लाईफमध्ये प्रोजेक्टमध्ये एखादा चॅलेंज आणि ते तुम्ही कसं सॉल्व विचारू शकता. हे कंपनीमध्ये मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, त्याच्यावरच काम चालतो. आणि लास्ट क्वेश्चन आहे की स्पीक फॉर 1 मिनिट ऑन एनी रँडम टॉपिक, म्हणजे एक टॉपिक देतात, त्याच्यावर कम्युनिकेशन स्किल चेक करतात, त्याच्यावर तुम्ही बोलू शकता. आणि आता HR इंटरव्ह्यू हे क्वेश्चन्स कंप्लीट झाले. हे थोडेफार 4, 5, 6, 7 क्वेश्चन विचारतात, हे नक्की कॉमन आहेत. आणि जेव्हा टेक्निकल साईडला येतात तुम्ही, टेक्निकल राऊंडला, जेव्हा टेक्निकल राऊंड तुमचा रिझ्यूमवर डिपेंड असतो आणि तुमचं रिझ्यूम कसं स्किल घातलेलं असतं आणि लास्ट इयर प्रोजेक्ट कुठल्या जावामध्ये केला का, पायथॉनमध्ये केला का, आणि डेटा सायन्स ह्याच्यावर क्वेश्चन विचारतात. त्या लँग्वेजवर त्यांचं कम्फर्टेबलनुसार क्वेश्चन विचारतात. ह्याच्यावर मला तर मी लास्ट इयर प्रोजेक्ट जावावर केलं होतो. त्याच्यावर व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम, व्हॉट इज DBMS, अँड व्हॉट इज SQL, अँड व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द प्रायमरी की अँड फॉरेन की, हे क्वेश्चन विचारतात. आणि हे नक्की होतो व्हॉट इज AI, अँड दीज आर द प्रोसेस वर्सेस थ्रेड, काय हे पण विचारतात. आणि प्रोजेक्टमध्ये व्हॉट वॉज द युअर रोल इन प्रोजेक्ट, हे पण विचारतात. ॲडमिन आहे का, युजर साईडला आहे का, तुम्हाला रोल एक्सप्लेन करता यायला पाहिजे. आणि व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस इन द प्रोजेक्ट, काय फेस केला चॅलेंज, म्हणजे प्रोजेक्टमध्ये डेटाबेसमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आला आहे का, आणि फ्रंट एंडमध्ये आणि डेटाबेसमध्ये हे डेटा घेत असताना काय प्रॉब्लेम आला काय, हे सांगता यायला पाहिजे. तुम्हाला पण तुम्ही स्किल काय घालता आणि प्रोजेक्टमध्ये स्किल काय घालता, त्याच्यावर लँग्वेजवर डिपेंड आहे, त्याच्यावर क्वेश्चन विचारतात. जे कोणी ॲनालिस्ट ट्रेनी आणि प्रोग्राम ॲनालिस्ट ट्रेनी त्यांना इंटरव्ह्यू आलेला असेल आणि हा व्हिडिओ हेल्पफुल आहे त्यांना, आणि तुम्ही हे नक्की करा. आणि जे तयारी नसेल तर त्यांना पण हेल्पफुल आहे, आणि एवढं नक्की केलं तर तुम्हाला मदत होईल थोडंफार इंटरव्ह्यू क्रॅक करायला. ओके, बाय, बेस्ट ऑफ लक.